हॅलो फ्रेंड्स, DMR एक्झामचं ॲडमिट कार्ड आता डाउनलोड करायला सुरुवात झाली आहे। तर विद्यार्थ्यांमध्ये एकच प्रश्न आहे की शेवटच्या दिवसामध्ये स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की जेणेकरून जे एक पोस्ट आहे ती आपली निघाली पाहिजे। तर लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो तुमच्यासाठी गायडन्स असणार आहे। ज्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी देखील, आणि ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी अगदी आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे। तर लक्षात घ्या, आता जेव्हा शेवटचे 8 ते 10 दिवस उरलेले असतात त्यावेळेस फोकस हा नवीन टॉपिकवर करायचा कधीच नसतो। जर एखाद्याचा काहीच अभ्यास झाला नाही तर त्याला सर्वच रीड करावं लागणार आहे, परंतु असा विद्यार्थी आपण घेऊया की त्याचं सर्व स्टडी झाला आहे तर त्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, तर सर्वात पहिल्यांदा जे महत्त्वाचे टॉपिक असतात त्यांच्यावर विद्यार्थी मित्रांनो भर दिला पाहिजे। आता एक्झाममध्ये आपल्याला माहीत असेल की लक्षात घ्या, जर आपल्याला पोस्ट काढायची असेल तर टेक्निकल प्रश्न आहेत, 40 प्रश्न आहेत 80 गुणांसाठी, याची तयारी तर सर्वच व्यक्ती करणार। परंतु जे बाकीचे नॉन टेक्निकल प्रश्न आहेत 60 प्रश्न आहेत 120 गुणांसाठी। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा फोकस काय केला पाहिजे, तर लक्षात घ्या यामध्ये 4 टॉपिक येतात 60 प्रश्नांमध्ये: मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, सामान्यज्ञान आणि बुद्धिमत्ता। मराठी ग्रामर तुम्ही सर्व टॉपिक वाचले असेल, इंग्लिश ग्रामरचे देखील झाले असेल, परंतु सामान्यज्ञानमध्ये जर ज्याचा सर्वात जास्त अभ्यास झाला आहे तर त्यांनी सामान्यज्ञानमधील महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्याला फोकस करा। सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर सेकंड टॉपिक आहे समाज सुधारक, त्यानंतर राज्यव्यवस्था, आणि चौथा टॉपिक जो फोकस करायचा आहे तो आहे चालू घडामोडी जानेवारी 2025 ते आत्तापर्यंतच्या सप्टेंबर 2000 पर्यंतच्या तुम्हाला चालू घडामोडी करायच्या आहेत। जर तुम्हाला रँक काढायची असेल म्हणजे फर्स्ट 10 स्टुडंटमध्ये यायचं असेल तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायची। त्यानंतर तुमचे टेक्निकल जे टॉपिक आहेत त्याचं तुम्ही नोट्स तयार केल्या असतील किंवा शॉर्ट्स नोट्स तयार केल्या असेल तर त्यावर फोकस करा। अशा पद्धतीने तुमचा फोकस असला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किंवा कोणत्या टॉपिकमध्ये तुम्ही वीक आहात ते तुम्ही आधीच फाइंड आउट केलं असेल तर त्या टॉपिकवर आता तुम्ही भर देऊन तो टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचा आहे। आणि ज्यांचा काहीच अभ्यास झाला नसेल त्यांसाठी मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। हे झाले यापर्यंत। आता यानंतर रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही जेवढाही अभ्यास केला आहे त्याचे शॉर्ट नोट्स मेकिंग केले नसेल तर तुम्ही पॉईंट आउट केलं असेल की ह्या गोष्टी मला वाचणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी रिव्हिजन करा। दररोज 1 तास तुमचा रिव्हिजनमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलाच पाहिजे। त्यानंतर लक्षात घ्या, अटेम्प्ट मॉक टेस्ट तुम्ही कितीही अभ्यास केला परंतु जर ऑनलाईन टेस्ट जर दिली नाही, बरोबर, ऑनलाईन टेस्ट कशासाठी असते तर ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची तर त्या ठिकाणी टायमर असला पाहिजे, टायमर आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन भेटलं पाहिजे। अशा ज्या फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत म्हणजे 100 प्रश्नांच्या ज्या मॉक टेस्ट आहेत त्या तुम्हाला अटेम्प्ट करायच्या आहेत 200 गुणांसाठी, बरोबर। त्या मॉक टेस्ट देखील आपल्याकडे आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। तर लक्षात घ्या, तुमच्या जेवढेही DMRच्या टेक्निकल पोस्ट आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत। ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवक अधीक्षक, भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, किरण सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, प्रलेखेकार, ग्रंथसूचिकार, डॉक्युमेंटलिस्ट, वाहन चालक आणि लिपिक, या सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पोस्टचं जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला 2 फुल लेंथ मॉक टेस्ट देतोय, 20 सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट देतोय आणि 1500+ तुम्हाला प्रश्न देतोय। जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्या ठिकाणून परचेस करा। लक्षात घ्या, ज्या सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि मॉक टेस्ट आहेत त्या जर तुम्ही अटेम्प्ट केला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो जी परीक्षेची भीती आहे ती तुमची या ठिकाणी कमी होऊन जाईल। तसेच ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही त्याला जर नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 19,000+ ऑनलाईन टेस्ट मटेरियल आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 499। आज जर तुम्ही कुपन कोड यूज केला 50 ऑफ तर 50 रुपये डिस्काउंट तुम्हाला लगेचच भेटून जाईल। ज्यांनाही हवं असेल त्यांनी ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा। यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते सर्व आपण यामध्ये कव्हर केले आहेत। हा जर कोर्स तुम्ही परचेस केला तर बाकी एक्झामसाठी देखील हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता। जर एखादा विद्यार्थी म्हणत असेल की मला नॉन टेक्निकलचं मटेरियल नको आहे, माझ्याकडे आहेत, मला फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण 250+ ऑनलाईन टेस्ट घेऊन आलो आहोत। 2500+ प्रश्न आहेत, मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर देखील यामध्ये प्रोव्हाइड केला आहेत। यामध्ये तुम्हाला काय भेटेल, महाराष्ट्र भूगोलच्या 25 टेस्ट तयार केल्या आहेत, भारतीय राज्यव्यवस्थेच्या 15, इतिहासाच्या 20, समाजसुधारकांचे 20, अर्थव्यवस्था 10, सामान्य विज्ञान 10, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मराठी व्याकरण
चालू घडामोडींच्या जवळपास 80 टेस्ट आहे आतापर्यंत. माहिती अधिकारच्या 7 संगणक आणि 100 प्रश्नांच्या फुल लेंथ टेस्ट 5 आपण यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे कंटेंट आहे. ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच परचेस करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा अभ्यास करताय ना, त्यामध्ये डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्स हा स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही डिसिप्लिननी अभ्यास कराल, सातत्य ठेवाल आणि जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तेव्हा तुमचे विद्यार्थी मित्रांनो ॲडिशनल 10 मार्क त्या ठिकाणी वाढत असतात. त्यामुळे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स देखील नक्कीच असू द्या, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आता लॅब टेक्निशियन बघू शकता. आपल्याकडे 1800+ प्रश्न आहेत. 299 प्राईज आहे. 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट तुम्हाला भेटेल. लॅब असिस्टंट 1500+ प्रश्न, प्राईज आहे 249. 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट यामध्ये भेटेल. ECG टेक्निशियन 1200+ प्रश्न आहेत, प्राईज आहे 250. यामध्ये 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर DMR एक्सरे असिस्टंट किंवा टेक्निशियन सेम सिलेबस आहेत. 1100+ प्रश्न आहेत, प्राईज आहे 250. 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट भेटेल. डायटिशियन, आहारतज्ञ यावर तुम्हाला 1400+ प्रश्न आहेत. सोबत 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. फिजिओथेरपिस्टसाठी 1300+ प्रश्न आहेत. 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला भेटेल. त्यानंतर ड्रायव्हर, वाहन चालक यामध्ये 800+ प्रश्न आहेत, प्राईज आहे 250. यामध्ये देखील 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि 2 मॉक टेस्ट तुम्हाला बघायला भेटेल. डेंटल टेक्निशियन 1250 प्रश्न आहेत, प्राईज आहे 299. यामध्ये देखील 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आहेत. ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथसूचिकार याकरिता 1700+ प्रश्न आहेत, प्राईज आहे 300 रुपये. यामध्ये देखील तुम्हाला 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आहेत. फार्मसिस्टसाठी 3000 प्रश्न आहेत. सोबत 15 सराव प्रश्नपत्रिका देतोय. सोबत 40 तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ मॉक टेस्ट प्रोव्हाइड करत आहोत. त्यानंतर स्टाफ नर्स याकरिता 50 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत, 2 फुल लेंथ टेस्ट, 2500+ प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत, प्राईज आहे 300. तर परचेस करून टाका. समाजसेवा अधीक्षकसाठी 1800+ प्रश्न, 20 ऑनलाईन टेस्ट, 100 प्रश्नांच्या 2 मॉक टेस्ट आणि ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहेत. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करून टाकायचं आहे. तसेच आपण DMR ही जी विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये जाऊन आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील सबस्क्राईब करून घ्या, ज्यावर आपण असेच अभ्यासाचे व्हिडिओ, करंट अफेअरचे व्हिडिओ आणत असतो. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.